नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, आतापर्यंत लाडक्या बहिणींना कोणाला 7,500 रुपये आले असतील, कोणाला 3,000 रुपये आले असतील, तर कोणाला 1,500 रुपये आले असतील, बरोबर। परंतु यापुढेही तुम्हाला हे 7,500 किंवा हे 2,100 किंवा जे तुम्ही 1,500 रुपये म्हणताय, तर हे 1,500 रुपये नेमके येणार का, याची तुम्हाला खात्री आहे का? नाही का मित्रांनो? कारण लाडक्या बहीण योजनेमध्ये मध्यंतरी जे घोटाळे झालेत, जे लोकांनी बोगस प्रकरण करून आमच्या सोबत जो घाण प्रकार केलेला आहे, तुम्हाला माहिती आहे सर्वांना की शासनाने आता त्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे। आणि त्या अंतर्गत शासनातर्फे लाडकी बहीण योजनेचे सर्व अर्ज परत रिचेकिंग चालू आहे मित्रांनो, म्हणजे तपासणी करणं चालू आहे। तर आता तुम्ही भरलेल्या या अर्जांमध्ये शासनातर्फे कोणकोणत्या गोष्टी तुमच्या बारीकीने तपासणी केली जाणार आहे, चला सविस्तर बघूया। तर आता मित्रांनो, ज्या महिला संजय गांधी निराधार योजना किंवा इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना, तुम्हाला माहिती असेल की संजय गांधी निराधार योजनेच्या बऱ्याचशा महिला लाभ घेत आहेत, किंवा इंदिरा गांधी महिला विधवा पेन्शन योजना आहे, या योजनेचा सुद्धा बऱ्याचशा महिला लाभ घेतात, बरोबर। तर आता या महिला ज्या इंदिरा गांधी पेन्शन असेल किंवा संजय गांधी निराधार योजना असेल, या योजनेचा लाभ जर तुम्ही घेत असाल, तर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये। हो बहिणींनो, नीट आहे का? तुम्ही जर संजय गांधी निराधार योजना आणि इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना या योजनांचा लाभ घेत असाल, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ आता शासनाकडून मिळणार नाहीये। आणि जर तुम्ही याआधी लाभ घेतलेला असेल, तर शासनातर्फे तुमच्यावर कारवाई करत तुमच्याकडून परत पैसे वसूल सुद्धा केले जातील। भविष्यात अशी दुर्घटना होऊ शकते तुमच्यासोबत। त्यानंतर पुढे वळूयात। पुढे मी आधी मागचे व्हिडिओ जर आपले बघितले असतील, तर तुम्हाला बऱ्याचशा वेळेस मी माहिती दिलेली की बोगस प्रकरण जे लाडकी बहीण योजनेमध्ये जे प्रकार घडलेत, तर जर तुमचं रेशन कार्ड महाराष्ट्राचं आहे आणि आधार कार्ड बाहेरचं आहे, इतर राज्यातून जर तुमचं आधार कार्ड आहे, तर अशा महिलांना सुद्धा आता अपात्र करण्यात येणार आहे। म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा आता लाभ मिळू शकणार नाहीये। जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे, तर तुमची सर्व कागदपत्रे, आधार कार्ड, रहिवास प्रमाणपत्र, रेशन कार्ड, हे सर्व कागदपत्र तुमची महाराष्ट्र राज्याचीच असणं गरजेचं आहे। त्याशिवाय तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये। तर या गोष्टी लक्षात घ्या। आणि ज्या महिलांचं महाराष्ट्राबाहेर आधार कार्ड आहे, म्हणजे इतर राज्याचं आधार कार्ड आहे, त्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये। त्यानंतर रेशन कार्डमध्ये तुम्हाला माहिती आहे की सर्वात आधी जेव्हा लाडकी बहीण योजना चालू केली, तेव्हा शासनाने त्यात नियम अटी लागू केले होते की रेशन कार्ड तुमच्याकडे केशरी किंवा पिवळं पाहिजे, बरोबर। आणि ते जर नसेल, तर तहसीलदार साहेबांचा 1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला द्यावाच लागणार आहे, बरोबर। तर अशामध्ये आता बघा, जर तुमच्याकडे रेशन कार्ड नाहीच आहे, म्हणजे तुमच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे, तर तुम्हाला तहसीलदार साहेबांनी दिलेला 1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे। जर तुम्ही आधीचे जे लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले आणि त्यामध्ये जर उत्पन्नाचा दाखला दिलेला नसेल, तर आता परत तुम्हाला तो दाखला द्यावा लागणार आहे। जर एखाद्या वेळेस तुमचा अर्ज रिजेक्ट झाला, म्हणजेच रद्द करण्यात आला, तर तुम्हाला ते उत्पन्नाचा दाखला देऊन तुम्ही अर्ज परत स्वीकृत केला जाऊ शकतो तुमचा। त्यासाठी तुम्हाला जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड नाहीये, तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हा द्यावा लागणार, म्हणजे लागणारच आहे। सोबतच मित्रांनो, ज्या लाडक्या बहिणींनी इतर राज्यातून लग्न होऊन ज्या महिला महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित झाल्या आहेत, तुम्हाला माहिती असेल कदाचित मध्य प्रदेश, गुजरात किंवा आंध्र प्रदेश, कर्नाटक, इतर महाराष्ट्र सीमेबाहेरील जे राज्य आहेत, त्या राज्यांमधून जर महिला लग्न होऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित झाली असेल, म्हणजे स्थायी झाली असेल, तर अशा महिलेला तिच्या पतीचे इथं महाराष्ट्र राज्याचे कायम वास्तव्याचे पुरावे द्यावे लागणार आहेत। कायम वास्तव्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, डोमसाईल सर्टिफिकेट असेल, तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड असेल, तर हे कायम वास्तव्याचे काही पुरावे तुमच्या पतीचे तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये आता द्यावे लागणार आहे। त्याशिवाय तुमचा अर्ज स्वीकृत होणार नाहीये, म्हणजे तुमचा अर्ज मंजूर होणार नाहीये। किंवा जर तुम्ही तुमच्या पतीच्या कागदपत्र सादर केलेले नाही, तर तुमचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे। आणि सोबतच ज्या महाराष्ट्राच्या महिला आहे, त्यांना शाळेचा दाखला किंवा तुमचं जे डोमसाईल प्रमाणपत्र असेल, ते लिव्हिंग सर्टिफिकेट, या गोष्टी तुम्हाला इथं द्यावे लागणार आहे। आणि महाराष्ट्र राज्याबाहेर जर महिला असेल, तर त्यांना त्यांच्या पतीच्या डॉक्युमेंटमध्ये सुद्धा लिव्हिंग सर्टिफिकेट, डोमसाईल प्रमाणपत्र, या गोष्टी सर्व द्याव्या लागणार आहेत। त्यानंतर शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँकेचं खातं असणं तर तुमच्याकडे गरजेचं आहेच, खातं असणं गरजेचं आहे, परंतु तुमच्या बँकेला तुमचं आधार कार्ड जोडलेलं असणं, म्हणजे लिंक असणं गरजेचं आहे। त्याशिवाय लाडकी बहीण योजनेचा 1ही रुपया तुमच्या खात्यात पडणार नाहीये। जे
जुलै महिन्यापासून म्हणजे जेव्हा लाडकी बहीण योजना चालू झाली तेव्हापासून आतापर्यंत जे प्रकार तो चालू आहे तो यासाठी चालू आहे की आधार कार्डला बँक लिंक करून ठेवा. तुमच्या आधार कार्डला जर तुमची कोणतीही बँक लिंक असेल तर डायरेक्ट लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात पाठवले जातील. आणि जर कोणतीही बँक लिंक नाहीये तर डायरेक्ट तुम्हाला एकही रुपया लाडकी बहीण योजनेचा मिळणार नाही. आता यामध्ये लक्ष द्या मित्रांनो, बऱ्याचशा महिलांनी आधार कार्ड लिंक, सर्व महिलांनी जवळपास 99% महिलांनी त्यांच्या बँकेला आधार कार्ड लिंक केलं. परंतु यामध्ये काय झालं बघा, एखाद्या बँकेची प्रोसेस फास्ट असते तर एखाद्या बँकेची प्रोसेस स्लो असते. म्हणजे एखाद्या बँकेत जर तुम्ही आज आधार लिंक केलं तर ते उद्या लगेच अपडेट होऊन जाते. हेड ब्रांचला जाऊन तिथं डायरेक्ट लगेच तुमचं आधार कार्ड अपडेट झालं म्हणजे त्या आधार कार्डला तिथं तुमचं बँक लिंक दिसते, बरोबर. परंतु एखाद्या बँकेची प्रोसेस स्लो असते. तुम्ही आज आधार कार्ड लिंक केलं तर ते 8 दिवसांनी रेकॉर्ड हेड ब्रांचला जाणार. हेड ब्रांचला तिथं 2 दिवस लागणार अपडेट व्हायला. तिथून परत 15 दिवस लागणार आधार कार्डच्या सर्व्हरला जायला. तिथं परत अपडेट व्हायला वेळ लागणार. तर अशा प्रकारे बऱ्याचशा महिलांचे हे प्रकार झाले. काहींनी आधार कार्ड तर सर्व महिलांनी लिंक करून ठेवले, पण काहींचे 1 महिन्यांनी झाले, काहींचे 15 दिवसांनी झाले, काही 8 दिवसांनी झाले. तर यामुळेच बऱ्याचशा महिलांचे पैसे आले नाहीये. तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे की तुमच्या आधार कार्डला बँक लिंक जेव्हा तुमच्या आधारच्या साईटवर, लक्ष द्या, तुमचं आधार अकाउंट, तुम्ही आधारच्या साईटवर जर गेला तिथं तुमचं आधार अकाउंट लॉग इन केल्यावर तुम्हाला तिथं दिसतं की आधार बँक मॅपिंग मध्ये कोणती बँक लिंक आहे. तर तिथं जेव्हा तुमच्या आधार कार्डला ती बँक लिंक दिसेल तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे येतील. तुम्ही यामध्ये बऱ्याचशा महिलांचा गैरप्रकार काय झाला बघा, गैरसमज काय होता बऱ्याचशा महिलांचा की त्यांनी आज बँकेत जाऊन आधार कार्ड लिंक केलं, त्यांनी लगेच उद्या आल्या की झालं माझं आधार कार्ड लिंक, बँकेत झालं अपडेट. तुमचं बँकेत अपडेट झालंय परंतु तुमचं आधारच्या साईटवर अजून अपडेट झालेलं नाहीये. त्यामुळे ज्या महिलांचा आता आधार कार्ड जोपर्यंत आधारच्या साईटवर त्यांच्या आधारला बँक लिंक दिसत नाही तोपर्यंत लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीये. तर त्यासाठी मित्रांनो सर्व लाडक्या बहिणींना माझी हात जोडून विनंती आहे की जर तुम्ही अजूनही तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे तुम्हाला माहित नसेल, मी आतापर्यंत बराच वेळा तुम्हाला या गोष्टी सांगितल्या, परत का सांगतोय कारण तुम्ही परत मला कमेंटमध्ये तेच प्रश्न विचारता, त्यासाठी सांगतोय की अजूनही तुम्ही जर चेक केलं नसेल तर त्वरित आधारच्या साईटवर जा आणि चेक करून घ्या की तुमच्या आधार कार्डला बँक लिंक झाली की नाही. कारण जर तुमच्या आधार कार्डला बँक लिंक नाही दिसलं तर तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाहीये आणि परत तुम्हाला त्रास होणार. परत तुम्ही बँकेत जाणार, परत तुम्हाला आधारच्या साईटवर आधार अपडेट करा, हे करा. त्यापेक्षा एकदा चेक करून घ्या आणि चेक झालेलं नसेल तर बँकेत जाऊन एकदा त्यांना सांगा की सर माझं मी आधार कार्ड लिंक केलेलं आहे परंतु अजून झालेलं नाहीये, तुम्ही चेक करा आणि त्वरित प्रोसेस अपडेट करा. तेव्हा ती लोक प्रोसेस करतील आणि लवकरात लवकर तुमचं आधार कार्डला बँक लिंक होईल आणि त्यानंतर तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील. सोबतच सर्वात महत्त्वाची बातमी, ज्या महिला शेतकरी सन्मान निधी योजना, तुम्हाला माहिती असेल शेतकरी सन्मान निधी योजना कोणकोणत्या आहेत, नमो शेतकरी सन्मान निधी योजना आणि पीएम किसान, या योजनेचा ज्या महिला लाभ घेत आहेत, सर्वात महत्त्वाची बातमी बघा, नमो शेतकरी सन्मान निधी योजना आणि पीएम किसान या योजनेचा ज्या महिला लाभ घेत आहेत त्या महिलांना वार्षिक फक्त 12,000 रुपये दिले जाणार आहेत. काय सांगतोय बघा, ज्या महिला नमो शेतकरी सन्मान निधी योजना आणि पीएम किसानचा लाभ घेत आहेत त्या महिलांना फक्त वार्षिक 12,000 रुपये दिले जाणार. म्हणजे महिन्याला त्यांना 1,000 रुपये लाडकी बहीण योजनेचे मिळणार आहेत. त्याच्यावर जे तुम्ही 2100 1500चे स्वप्न बघताय तो एकही रुपया वरचा मिळणार नाहीये. फक्त तुम्हाला वार्षिक 1,000 रुपये लाडकी बहीण योजनेचे मिळणार आहेत. तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेमध्ये तुमच्यासाठी शासनाने काही महत्त्वाचे नियम लागू केलेले आहेत. ते नियम आपण शॉर्टकटमध्ये बघितले, काही अटी आणि शर्ती सुद्धा लागू केले ते आपण बघितलेले. आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती बऱ्यापैकी आवडली असेल आणि बऱ्यापैकी समजली सुद्धा असेल. तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिक मध्ये. तोपर्यंत बघत राहा टेक महाराष्ट्रीयन.